या आणि आता या सामन्याला सुरुवात होईल. तुकाई टायगर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधात देवश्री वॉरियर्स टाकळी डोकेश्वर हे दोन संघ या सेकंड सेमीफायनलसाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पंच तयार, दोन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेत. सुशांत आणि त्याच्याबरोबर आहे ओंकार. ऑल सीट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले. पहिलाच बॉल आउटसाइड ऑप्शनचा ऑन साईडला टर्न केलाय बॉलला. डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय चेंडू. तिथे आहे क्षेत्ररक्षक विशाल मोरे, महाराष्ट्र पोलीस. आणि यावेळेला पहिल्याच बॉलवर सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्येचा श्री गणेशा. प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 1,51,000 आणि त्याचबरोबर भव्य दिव्य रॉयल ट्रॉफी. आणि आता आज एका भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे इलेक्ट्रिक स्कूटर आणि त्यासाठी शेवटचे 2 तास उरलेले आहेत. तुम्हाला नशिबाचे दरवाजे खुले करायचे असतील तर 50 रुपयाचं कुपन घ्या आणि आपल्या नशिबाचे दरवाजे खुले करा. बॉल हवेत, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल. डीप थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 2 3 तब्बल 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावले. चेंडू थोडासा पुढे पडला, तिथे मिळाले आहेत 2 धावा आणि बरोबरच 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 3. पहिल्या डावाचा खेळ. रॉयल ट्रॉफी 2025-16. प्रथम पारितोषिकाची आपण चर्चा केली. 1,51,000 व भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफी. श्री संदीप दादा भानुदास खोतकर, माजी महापौर अहिल्यानगर यांच्याकडून ते पुरस्कृत झाले. त्यानंतरचा बॉल पुढे होता. नटराज मुद्रामध्ये एक पाय थोडासा वरती घेतला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली चेंडूला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. थँक्यू डीजे. यादवडे गावचे सरपंच आदरणीय अजितदादा ठोंबरे साहेब आणि पिंटू शेठ जांभळकर हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत. वंडरफुल हिट, सुंदर फटका, ओमकार उदावंत. गोपी सर काय सांगताल? इनसाइड आउटसाइड एकना फटका, मागे गेला, जागा बनवली आणि त्यानंतर मनगटातली ताकद दाखवली. त्याबरोबरच टायमिंग देखील चांगलं होतं. टायमिंग आणि प्लेसमेंट करत असताना बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्याने हा षटकार आलाय. ही खासियत आहे या खेळाडूची. ओंकार उदावत चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 13. परंतु इथे जर आपण पाहिलं प्रदीप तर सामना चांगला रंगेल. नक्कीच नक्कीच, कारण सातत्याने आपण पाहतो अनेक वर्ष या दोन्ही संघांचा जो संघर्ष आहे या मोठ्या व्यासपीठावरती अनेक वेळा चांगला राहिलेला आहे. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर, लॉंग ऑफ खूप दूरवरती आहे. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी. ओमकार उदावंत साईड स्क्रीन फोडतोय. सनसनी चौकार, 4 धावा. अजून एक चौकार आलाय. आज चांगलं खेळायचंय. सेमीफायनलचा सामना आहे आणि त्यामुळे दाबांचा पाऊस पडावा लागेल. पाऊस नाही तर नायगारा धबधबा तुम्हाला इथे दाखवून द्यायचा आहे. आणि सुरुवात दमदार झाली. फ्लाइंग स्टार्ट, वेल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. आणि हा बॉल देखील आता पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आहे. चेंडू सीमा पार आणि आता आरपारच्या लढाईमध्ये आलाय षटकार. पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती आपण जर पाहिले देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर 23 धावा धावफलकावरती आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आणि सेमीफायनल सारख्या एका मोठ्या मंचावरती पहिल्या षटकामध्ये जर 23 धावा आल्या असेल तर गोपी सर धावफलक किती पाहताय आपण? सुरुवात दमदार झाली. 23 धावा आहे धावफलकावर आणि आता असंच म्हणावं लागेल. झापूक झुपूक फलंदाजी झाली. त्या पद्धतीने फटकेबाजी केली गेली. ओंकार उदावंत याच्या प्रत्येक षटकारासाठी संतोष शेठ नागवडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. आणि सोन्या गायकवाड याच्या प्रत्येक षटकारासाठी मारुती सुझुकीचे सेल्समॅन मॅनेजर सुरेश शेठ परगडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. आता मॅचच्या दिशेने जाऊया. 23 धावांची सुरुवात. प्रदीप सर 23 म्हणजे चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे, परंतु आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल.
नक्कीच, कारण ह्या स्पर्धेमध्ये सुशांत गायकवाडने धावा खोऱ्याने ओढलेल्या आहे. प्रतीक्षा होती त्याला ओमकार उदावंची, जो कालच्या दिवसामध्ये थोडासा शांत होता, परंतु जसा आजचा दिवस उजाडलाय त्याने धावाला सुरुवात मैदानावरती केली. यश शिंदेला गोलंदाजी मार्कवरती आणले. इथे पहा जितेन शेळकेनं निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आत. मोठी मोठी मॅच आहे खरं तर. रॉयल ट्रॉफी सारखे मोठे पर्व, विशेष म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एक मोठे व्यासपीठ तिथे खेळतात आणि त्यावेळेस आपण पाहतो तुम्ही सेमीफायनल सारख्या एक मोठ्या मंचावरती. इथे एक चूक, जी चूक पाठीमागच्या सामन्यामध्ये प्रवीण गावडे धावबाद झाला, नुसता धावबाद झाला नाही तर अमित तापकीर आणि कंपनी फायनलमध्ये गेली. त्यामुळे एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर फेकणार आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला यावेळेस आपण पाहतो खरं तर चांगला चेंडू तुम्हाला मैदानावरती असणार. पहिल्या षटकामध्ये 23 आले सर. ॲज अ कर्णधार म्हणून जर आपण पाहतो गोपी सर आतमध्ये असते आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये 23 धावला असता, कर्णधाराने काय मंत्र दिला असता गोलंदाजाला, कुठे लाईन लेत परिवर्तन काय करावं लागेल, काय सांगतात? पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले होता. 2 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर असतात, त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतात. अशा वेळेला तुम्हाला टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग करावीच लागते आणि त्यामुळे ते साहजिक आहे. यावेळेला चांगला परफेक्ट यॉर्कर टाकलाय, डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न केलाय. बहुधा हा खेळाडू लहानपणी गोट्या खेळलेला नाहीये आणि त्यामुळे नेम लागला नाहीये. एकच धावी ते माहिती आहे, परंतु ज्या पद्धतीने हा चेंडू टाकला, बुंद्यात टाकला होता. प्रदीप सर, क्रिकेटमध्ये 2 गोष्टींवर तुम्ही संशय घेऊ शकत नाही. एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. तो परफेक्ट यॉर्कर टाकला, सिंगल मिळाली. क्रिकेटमध्ये किती ग्लॅमरस येऊ द्या सर, किती अपडेट होऊ द्या, परंतु तुमच्याकडे यॉर्क नावाचं जर ब्रह्मास्त्र असेल ना, तर ते जुनं नाणं नवीन होतं, जे जुनं अस्त्र आहे ना अजूनही तितकंच इफेक्टिव्हली आहे. यश शिंदेने मात्र या षटकामध्ये तेच दाखवून देताना आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे. या सुंदर फटका ऑफस्टिकच्या पलीकडे सरकत ओमकार उदावंतनं डीप मिड विकेट सीमारेषा फोडलाय. सनसनी चौकार, 4 धावा. येस, थँक्यू. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेली, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला बॉलची जागा दाखवली. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र यावेळेला निवडलं, तिथे मिळालं चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या 28 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 होत्या, परंतु या षटकामध्ये आत्तापर्यंत 4 बॉलमध्ये 5 आल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर टाकलाय बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं, बाहेर ठेवलं, बचाव. आणि प्रदीप सर, लाईन ऑफ अटॅक जो महत्त्वाचा ठरतो, यावेळेला थोडं बाहेर ठेवलं. मागचा बॉल ऑन साईडला खेचून आणला होता, यावेळेला टप्पा थोडासा बाहेर ठेवला, डॉट बॉल देखील आला. म्हणजे हे कमबॅक गरजेचं राहतं. नाही गरजेचं आहे, कारण आपण तुम्ही जर एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती खेळत असताना तर तुम्हाला खरं तर लाईन लेंथ तिथं चांगलीच ठेवावं लागेल. यावेळेस पुढून सरसरा फटका होता, मिड ऑन चेंडूच्या खाली आहे. ओमकार उदावंत ज्या वेगाने निघाला होता. गोपी सर, किती महत्वाची विकेट होती इथे. पहिला धक्का मिळतोय, मिस टाइम स्ट्रोक. परंतु प्रश्न असेल फलंदाजासाठी, गरज होती का? तर उत्तर येईल, गरज नव्हती. तुम्ही सेट झाला होतात आणि अशा वेळेला थोडीशी चूक केली, परंतु क्रिकेटचं परिसूत्र आहे, चुकीला माफी नाही. चुकला तो संपला आणि ते फलंदाज बाद झाला. एक मोठी विकेट. धावसंख्येचा वेग पहिल्या षटकामध्ये वेगाने चालला होता, मात्र दुसऱ्या षटकामध्ये ते कमबॅक पाहायला मिळते आणि एक मोठी सफलता. 2 षटकानंतर 28ला 1. याचा अर्थ आता बॉलरने कमबॅक केलंय. प्रदीप सर, नक्कीच, कारण पहिल्या षटकामध्ये जर 23 धावा आल्या असेल तर मोठी टीम असेल तर तिथे मात्र तुम्ही उद्ध्वस्त होता. परंतु जितेन शेळकेची ही जी टीम आहे, संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये का सातत्यानं बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळते. नक्की नवे तर आपण पाहतो का कर्तृत्व गाजवते, हे आपलं अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. धावफलकावरती जर आपण पाहतोय 28 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतं संघाचा आयकॉन, बारामती तालुक्यातील मोरगाव गावचा सुपरस्टार, विराज स्पोर्ट्स शॉपीचा ब्रँड अँबॅसिडर अक्षय तावरे. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं क्षितिजला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 षटका पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये आता 2 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर होते. आता 5 क्षेत्ररक्षक गोपी सर कर्णधाराला उभे करायच्यात. तिथं थोडंसं चेंजअप होईल, परिस्थिती बदलेल का पारगाव संघासाठी? हो, परिस्थिती बदलावी लागेल. अक्षय आलाय, अक्षय टावरे बारामती तालुक्यातून मोरगाव गावातून तो दाखल झाला. चांगल्या फॉर्ममध्ये आहे हंगामामध्ये, पण तो क्षितिज थोडीशी चूक करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप जाणारा बॉल. पंचांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 वापरला आणि सांगितला हा वाईट बॉल आहे, त्यामुळे एक्स्ट्रामध्ये बाद होते. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 29. आपण जर पाहिले खरं तर 29 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्विच सुंदर फटका. ही ताकद आहे सुशांत गायकवाडची. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. रॉयल ट्रॉफीचा सनसनी चौकार. आरोही
येस थँक्यू. सनसनी चौकार आलाय आरोही कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद, आम्ही तुमचे आभारी आहोत. प्रदीप ओहा सर, मनोज बेल्लेकर सर आणि माझ्यासाठी हे पारितोषिक आहे. धन्यवाद आपला, आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मॅचच्या दिशेने जाऊया. चौकार आलाय 33 धावा. हे धाव फलकावर एक गडी गमावलाय. मात्र पहिल्या चेंडूवर वाईट बॉल आल्यानंतर स्थितीची लाईन बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओडी विकेट. पुढचा चेंडू ड्राईव्ह केला आहे, ऑफ ड्राईव्ह. बायडिश लॉंग ऑफला जाईल. सिंगल घेतली आहे. सेन्सिबल क्रिकेट. थोडासा फंबल झाला आहे, मात्र दुसरी धाव मिळणार नाही आहे. प्रदीप सर, पहिल्या याच्या आधीच्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक धाव घेतली. म्हणजे रणनीती चांगली स्पष्ट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. क्षितिज दिवेकर सर, या आधी जे PRDचं पर्व झालं त्या PRD स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आहे. एक इलेक्ट्रिक बाईक तो घरी घेऊन गेला, त्यामुळे त्याच्याकडे गुणवत्ता आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो त्याने मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून दौंड तालुक्यामध्ये अंगठी जिंकलेला आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि एक चांगले चेंडू, यावेळेचा चेंडू पुलचा वापर होता. चौकार आल्यानंतर रणनीती बदलायचं कारणच असं होतं की त्याच्याकडे विविध अस्त्र आहे आणि तिथे सेन्सिबली क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न इथे असेल. आपण पाहतो धावफलक पुढे गेला, धावफलकावरती 35 आहे. दरम्यानच्या काळात आपण पाहतो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे सौजन्य आपल्याला या ठिकाणी ज्यांनी दिलेलं आहे, अर्थात सागरप्पा दंडवत यांच्या माध्यमातून जी LED TV आहे ती मात्र आपल्याला या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळते आहे. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कड घेतली आणि तोपर्यंत एक धाव मिळते. थोडीशी गफलत झाली, थोडीशी गंमत झाली, त्याची किंमत एकेरी धावेने मोजावी लागली. नाराज आहे क्षितिज दिवेकर. एकेरी धावा थांबवाव्या लागतील. या सिंगल्स भरपूर महत्त्वाच्या असतील. थेंबे थेंबे तळेच असे आपण नेहमीच म्हणतो. ती सिंगल मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 36 धावा, एक गडी बाद. या 3 बॉलवर आलेल्या सिंगल थोडासा आत्मविश्वास देता येते प्रदीप सर. नक्कीच, कारण जर आपण पाहिलं या षटकामध्ये जो आवश्यक जो चौकार होता तो सुशांत गायकवाडने मारलेला आहे. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट इथे अक्षय तावरे आणि सुशांत गायकवाड या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आहे. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन आणि बॅटने फटका खेळायचा आहे. ऑस्ट्रिकच्या पलीकडे हा चेंडू सरळ निघालाय आणि तो सरळ इष्टरक्षक विकास सुरवसेच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मॅन ऑफ दी सिरीजसाठी LED TV श्री सागरप्पा दंडवत आणि बरोबर निखिलजी डांगे यांनी ती पुरस्कृत केली आहे. धन्यवाद. आमचे सर्व बक्षीस दाते, आपल्याशिवाय हा प्रवास अपूर्ण होता. आपलं खूप खूप धन्यवाद. क्षितिज तयार. यावेळेला राऊंड विकेट. पुढे होता बॉल, पिकअप शॉट, फटका हवेत, एलिव्हेशन आहे आणि आता बॉलच्या खाली फिल्डर आलाय, पकडलाय झेल, फलंदाज होईल बॉल. दुसरा धक्का. अक्षय ठावरे बॅक टू दी पव्हिलियन. मोठी विकेट होती खरं तर गोपीस सर इथे बैदाराच्या आतमध्ये. मागाशी तुम्ही एक प्रश्न विचारला मला की ओमकार उदावंतला गरज होती का, तिथं त्यालाही गरज नव्हती आणि अक्षय तावरेने देखील चुकीचा फटका खेळलेला आहे. कारण सुशांत गायकवाड ह्या मैदानावरती त्याने कालच्या दिवसामध्ये धोधो पाऊस पडलेला होता. त्यांना सिंगलवरती आणून सिंगल काढून स्ट्राईकवरती आणावं लागेल. आणि इथे मात्र आपण पाहतो एक मोठा हादरा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. काय सांगताल? मोठी विकेट होती. थोडंसं सांभाळून खेळणं गरजेचं होतं. प्लेअर ऑफ दी सिरीजसाठी जर TVचा आपण उल्लेख केला होता. एक ब्रँडेड सॅमसंग कंपनीची ब्रँडेड TV आहे. 42 इंचाचा तो TV. सागरप्पा दंडवते आणि त्याचबरोबर निखिलजी डांगे आरोही कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून आमच्या समालोचक मित्रांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी आलेलं आहे. आपलं शतशः धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकं संपली आहेत. पण जसा प्रश्न आपण विचारला होता की अक्षय टावरेने थोडीशी घाई केली, अतिघाई संकटात नाही. तुम्ही ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल ज्यावेळेला दाखल होता त्यावेळेला तुम्हाला थोडीशी जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागते. 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत, परंतु थोडासा खेळ कुठेतरी मागे गेलाय आणि त्यामुळे अक्षय देखील इथे फार छाप पडू शकलेला नाही आणि त्याची विकेट भरपूर महत्त्वाची ठरू शकते या डावामध्ये. नक्कीच सर, कारण 36 धावा धावफलकावरती आपण इथे पाहतो. चौथ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ. टॉपेज असेल स्टर्लकमधनं क्षेत्ररक्षक क्षितिज आलाय. नुसता आला नाही तर आल्या सुशांत गायकवाडला त्याने खिशामध्ये टाकली. बिग विकेट डाऊन. संघाचा नेता कोसळतो मैदानावरती. थँक्यू.
संयमाचा बाण कोसळला आणि त्यामुळे विकेट गेली. जबाबदारी, या जगातलं सर्वाधिक प्रभावी औषध कोणतं असेल तर ते जबाबदारी आहे. एकदा का तुम्ही ते औषध घेतलं की तुम्ही कधीच थकत नाही. ती जबाबदारी स्वीकारलेली नाही आहे आणि त्यामुळे तू चल मी आलोच हे परिसूत्र इथे वापरले. विकेट गेली. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो, कारण मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी तुमचं कर्तृत्व सिद्ध होतं आणि ते कर्तृत्व आता या सामन्यामध्ये सिद्ध करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. परंतु प्रदीप सर, मैदानाच्या आतमध्ये थांबणं थोडंसं गरजेचं आहे आता. खरं तर आपण पाहतो थोडीशी रणनीती. एका बाजूने जे फलंदाजही गोपी सर बाद होते ना, त्याचं प्रेशर कदाचित सुशांतवरती आले. काय वाटतं, काय सांगतात? अगदी थोडासा दबाव जाणवणार आहे, परंतु दबावाचा अभाव तुम्हाला दाखवून द्यावा लागेल आणि त्यानंतर या सामन्यामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. सेमीफायनलचा सामना आहे. इथून रॉयल ट्रॉफीला गबस निघालायचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अमोल अल्हाट. विजयच्या बरोबरने केल. दुसऱ्या बाजूला विजय अल्हाट आहे. 36ला 3. गोलंदाजीसाठी आपण यश शिंदे. यशला पहिल्याच चेंडूवर यश मिळालं. ओव्हर दी विकेट. पुढचा चेंडू पुढे होता. बॉल आतली कट घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये. धाव मिळणार नाहीये. कनेक्शन प्रॉमिसिंग होऊ शकलेलं नाही. चेंडू आहे निर्धाव. विशेष म्हणजे आपण पाहतोय बॅटच्या आतले एज तुम्हाला इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 36 धावा आपण इथं मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अमोल अल्हाट आणि आपण पाहतो विजय अल्हाट, हे दोन खेळाडू खरं तर दोन्ही सख्खे बंधू आहेत. तर पारगाव संघाकडनं यश शिंदे आणि किशोर शिंदे असे दोन्ही सख्खे बंधू इथं मैदानावरती. या सुंदर फटका होता डीप पाठीमागे. आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षण असेल. जर तुम्ही प्रेशरमध्ये असाल आणि अशा धावा येत असेल तर कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारा हा संसारी चौकार असेल. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. आत्मविश्वास. धावा गरजेच्या होत्या आणि अशा वेळेला आलेला चौकार थोडासा आत्मविश्वास देईल. यशने पहिल्या चेंडूवर विकेट घेतली. दुसरा चेंडू निर्धाव होता, पण त्यानंतर अमोल अल्हाटने एक चौकार वसूल केला आणि त्याचा तो चौकार मिळण्याचं कारण होतं ते म्हणजे खराब फिल्डिंग. या चुका टाळाव्या लागतील. 40 धावा आहेत धाव फलकावर. षटक क्रमांक 4चा केस सुरू आहे. सेमीफायनलमध्ये आपण खेळतोय, उपांत्य फेरीमध्ये खेळतोय आणि ते देखील रॉयल ट्रॉफी सारख्या एका मोठ्या मंचावर जिथे चुका कमी कराव्या लागतात. फुलेलीचा बॉल पिकअप शॉट ऑन साईडला उडवलाय. लॉफ्ट हेड सरळ काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. एकीच मारा, खिचके मारा, षटकार. अमोल अल्हाटचा गोपेसर हा तडाखा होता. षटकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे 46 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जसा फटका खरं तर चेंडूवरती मिडल झाला ना सर, जितेन शेळकेने अजिबात चेंडूकडे पाहिले नाही. त्याला माहिती होतं तो षटकार होता, कॉन्फिडन्स होता. या षटकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे 46 धावा. कुठे जरी जिथे धावा थांबले होता हा षटकार नवसंजीवनी प्रदान करेन का धावपलकाला. लगातार 2 स्कोरिंग स्ट्रोक आलेले आहेत. मागच्या चेंडूवर चौकार होता, या चेंडूवर षटकार आलाय. म्हणजे कमबॅक झालाय. जे धावा रोखल्या होत्या त्या आता यायला लागलेल्या आहेत. घायल तो यहाँ हर परिंदा है मगर जो फिर से उड सका वही जिंदा है. थोड्याफार चेंडूंवर तुम्ही थोडे बॅकफुटला गेले असाल, पण तो कमबॅक करणं हे तुम्ही जाणता. याचा पुढचा चेंडू अजून एक वेळेला पिकअप शॉट घेतली आहे. जबाबदारी खेळलाय. स्ट्रोक लय भारी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. माचिस तो यूं ही बदनाम है लेकिन देखा जाए असली आग तो मैदान के अंदर अमोल अल्हाट ने लगाई आहे. षटकाराबरोबरच संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 52 धावा इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतो गोपीस तर या मैदानावरती आले का फक्त खेळाडूंसाठी पारितोषिक आहे असं अजिबात नाहीये. रॉयल ट्रॉफीने प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो खरं तर एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये एक इलेक्ट्रिक बाईक जिंकायची आहे. ह्या खरं तर नवीन उपक्रमाकडे कसे पाहताय? एक स्तुत्य उपक्रम आहे. आमचे प्रमुख आयोजक आदरणीय विशाल भाऊ उर्फ बंटीजी गायकवाड यांचा प्रेक्षकांना देखील रिकाम्या हाताने पाठवणार नाही आहेत. ते स्वतः एवढी मेहनत घेतली, प्रत्येक दिवशी भरपूर मेहनत घेतली, परंतु डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे. आम्ही बघतोय त्यांच्याकडे की एवढ्यानंतर देखील स्वतः प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित व्यवस्था करून आता थोडंसं जेवणाचा देखील आस्वाद घेत आहेत. लेट झाला आहे, परंतु आयोजक कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आयोजक आहेत. शेवटची
इनिंग आहे. यानंतर मात्र तुमचे कुपन्स बंद होतील. त्यामुळे जर तुम्हाला आज नशिबाचा दरवाजा उघडायचा असेल, एक इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला जिंकायची असेल, तर त्यासाठी मात्र तुम्हाला 50 रुपयाचं कुपन घ्यायचं आहे. ओव्हरची समाप्ती 4 नंतर आहे. 53 धाबा 3 गडी बाद. अजूनही आपण बघितलं तर 2 षटकं शिल्लक आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये प्रदीप सर काय वाटतं, किती धावा आल्या तर एक चांगला धावफलक दुसऱ्या डावासाठी तयार होऊ शकतो? जरी सुशांत गायकवाड, ओमकार उदावंत, अक्षय तावरे जरी बाद झाले असले, परंतु तुम्ही पारनेर तालुक्यामध्ये जर गेलेला तर अमोल अल्लाट आणि विजय अल्लाट या 2 खेळाडूंनी पारनेर तालुक्याचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवरती नेलेलं आहे. जरी 53 धावा धावपालकावरती असला, अजूनही 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत आणि हे 2 खेळाडू जर या 2 षटकामध्ये थांबलेला तर मला वाटतं 20-25 धावांची नक्कीच उधळण होऊ शकते तिथे सर. 60 ते 65 धावांपर्यंत तुम्हाला जावं लागेल जर तुमच्याकडे धारदार गोलंदाजी आहे. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. नवीन गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगला बाहेर काढल्या हरकत आणि चेक केला होता, मात्र एक धाव मिळते. चेंडू आता तो निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. गोलंदाजीसाठी आपण बघतोय प्रथमेश राठोड. सोलापूर जिल्ह्यातला हा खेळाडू अल्पावधीमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आणि त्यानंतर आज या स्पर्धेत खेळत असताना त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असेल. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाले. एका धावीबरोबरच धावफलकावर 54 धावा. हे पहा, लकी ड्रॉच्या माध्यमातून जे कुपन आहे ते या सामन्यापुरतंच मर्यादित आहे. यानंतर मात्र कुपन बंद होतील. त्यामुळे आपण पाहतो जे काही प्रतिनिधी आहेत रॉयल ट्रॉफीचे सदस्य तेजस शेंडगेंना तुम्ही तिथे पाहता. अक्षय आडव देखील आपण पाहतो स्क्वेअरलेमध्ये आहेत. लवकरात लवकर आपण कुपन फाडून घ्या. कवर उभा तिथे आणि जी चूक कर तर मैदानावरती आपण पाहतो ती केली जाते आहे. विजय अल्लाट बाद. प्रथमेश राठोडने आपण पाहतो एक मोठा मासा गळाला लावलाय सर. यासाठी तो टीममध्ये दाखल झालाय. वाजव डीजे प्ले करा. विकेट आली. फलंदाज माघारी परतला. 54 वर चौथा धक्का येथे बसलाय. धावसंख्येचा लगाम आता इथे खेचला गेला आणि त्यामुळे धावसंख्येचा वेग मंदावलाय. परंतु येणारे चेंडू 10 शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तुम्ही पहिल्या डावात खेळत आहात आणि अशा वेळेला तुम्ही सातत्याने जर विकेट गमावल्या तर मात्र या सामन्यामध्ये तुम्ही थोडेसे माघारी जाऊ शकता. भूषण आलाय मैदानाच्या आतमध्ये. भूषणीय कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा हवेत खेळाय. फाईन लेगला फिल्डर जातोय. कॅच ड्रॉप होते. त्यातून बॉल निसटला आणि ते मात्र धाव घ्यायचे तोपर्यंत डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न. इथे प्रदीप सर एक मोठं जीवनदान. नक्कीच मोठं जीवनदान आहे. कारण तुम्ही सकाळपासून या मैदानावरती पाहत आलेल सर. डावकुरे हाताच्या बॅटरला या मैदानाने सातत्यानं आपण पाहतो आपण प्रेमामध्ये पाडलेला आहे. आणि नुसतं जीवनदान नाही, भूषण क्षीरसागर या मैदानावरती काय करू शकतो आम्ही काल पाहिलेला. विकास सुरू होते दिवसाने पळला देखील होता. डेडिकेशन देखील पाहता चांगलंच होतं. परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतो झेल तिथे मैदानाच्या आतमध्ये सुटतोय. गुगलला जा, लगेचच सर्च करा आफ्रिकन चित्ता. जगात सर्वाधिक वेगाने कोण पळत असेल तर तो आफ्रिकन चित्ता पळतो. त्याच्यापेक्षा वेगाने तो पळाला कारण त्याला माहिती होतं या झेलचं महत्त्व काय आणि त्यासाठी त्याने प्रयत्न केला. पण तो आता तिसऱ्या पंचानं पाचारण केलंय. धावपाससाठी कॉल आहे का मेन अंपायर? येस, रनआउटसाठी हा कॉल आहे का? आणि त्याचीच पडताळणी आता केली जाते. तिसऱ्या पंचानी स्टंपला पाय लागलाय की बॉल लागलाय या गोष्टींची शहानिशा केली जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी. आता त्याकडेच आमचे तिसरे पंच सध्या सांगतायत कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंगनी अखेर ते उत्तर आलेलं आहे आता तिसऱ्या पंचांकडून. पण थोडा वेळ घेतलाय. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. मात्र आता या चेंडूवर तो वेळ कुणाची बदलणार आणि तो खेळ कुणाचा बदलणार यासाठी आता तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. फलंदाज आहे सुरक्षित नाबाद. 56 धावा धावपालकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर आपण पाहिले इथे 5वं प्रगती पथावरती आहे. प्रथमेश राठोड या खेळाडूला अलीकडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि व्यवसाय गट असेल कमर्शियल गटामध्ये सातत्याने का प्रचंड मागणी आज दिवसभर या खेळाडूंनी दाखवून दिलेला आहे. दूरवरती चेंडू ठेवला आहे. खरं तर एक प्रश्न मला सतत आणि ते प्रश्न मी तुमच्यापुढे मांडतो. विशेष म्हणजे डावकुरे हाताचा जर फलंदाज पुढे असेल तर डावकुरे हाताचा गोलंदाजी मार्कवरती कितपर्यंत आणणं योग्य आहे, हा गॅम्बल आहे का? टेनिस बॉलमध्ये तुम्हाला फार ते बदल घडताना पाहायला मिळत नाही कारण आता शफल होऊन खेळतात.
जरी तुम्ही बाहेर काढू शकत असाल तरी तुमच्या विरोधात ते फटके सजवले जातात नाही. इथे स्ट्रॉंग अपील केलंय. येस अंपायर सिग्नल कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट मिळाली. परंतु याच्यावर आपण नक्की चर्चा करू. अजून एक विकेट येते, फलंदाज बाद झालाय. पाच गडी बाद 56 धावा धावपलकावरती आपण पाहतो. इथे बैजाराच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण पाहतो पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत असा डाव मैदानावरती कोसळत चाललेला आहे. खरं तर आयुष्यामध्ये गोपीसर माणूस एकाच ठिकाणी जातो, तिथे पैसे देतो आणि हार विकत घेतो, ते म्हणजे फुलवाल्याचं दुकान. मात्र इतर तर सगळीकडे त्याला जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्यासाठी उभा राहणार एक मोठा संघर्ष आपण सेमीफायनल क्रमांक 2 पाहतोय. सातत्याने विकेट जात आहेत. 56 धावा अब तक 56 बनवल्या गेल्यात. अब तक 56 हा चित्रपट भरपूर गाजला. एन्काउंटर स्पेशालिस्ट शादू आगाशे आणि दया नायक यांच्या जीवनावर आलेला तो चित्रपट. तब्बल 84 एन्काउंटर त्याने केले होते आणि तो चित्रपट भरपूर गाजला. इथे अब तक 56 झालेले आहेत. 5 विकेट गेल्यात, पण तो मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध उभं केलंय. जणू काही शूजला खिळे ठोकलेत की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. निर्धाव चेंडू 5 षटकांचा केस संपलाय. 56ला 5. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्यास 56 धावा इथे मैदानावरती आहे. शेवटचं षटक आपण पाहतो खरं तर इथे मैदानावरती असेल. 56 धावा धावपलकावरती गोपीसर बनवल्या गेल्यात, परंतु किती धावपलक अपेक्षित करतात आणि आपण पाहतो कोणता धावपलक सेफ मानला जाईल. क्रिकेटमध्ये मी मगाशीच उल्लेख केला, कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. कोणत्याच धावसंख्येची तुम्ही खात्री देऊ शकत नाही, कारण ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी जिथे प्रिडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. परंतु 60 ते 65 ते 70 धावा या आसपास जर धावफलक पोहोचला, 65-70च्या आसपास जर तुम्ही गेलात तर तिथून चांगलं बॅटल रंगेल, कारण तुमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामुळे 65 ते 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. नक्कीच आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 56 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण अनिकेत ताकवले यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जरी एका बाजूला पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत असा फलंदाज इथे बाद होत चाललेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र अमोल अल्लाटने एक चांगली बॅटिंग त्याची सस्ताना तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू आपण पाहतो तो मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि 6 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 18 धावा त्याच्या माध्यमातून इथे असणार आहे. शेवटचा 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आपल्याला. डावखोर हाताचा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आहेत. याही खेळाडून देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये नवे तर या मैदानावरती एक मानाची 2 व्हीलर अर्थात मॅन ऑफ द सिरीज जिंकलेला आहे पीआरटी ट्रॉफीची. त्यामुळे गुणवत्ता अजिबात कमी नाही या खेळाडूकडे, परंतु समोर अमोल अल्हाट अनेक वर्ष पारनेर तालुक्याचं क्रिकेट ज्या खेळाडूवरती फिरत आलेला आहे आणि ज्या ज्यावेळेस रती महारथी शांत झालेत या खेळाडू आपलं कर्तृत्व मैदानावरती दाखवलेला आहे. यावेळेचा चेंडू जागेवरना डिस्पॅच केलाय. लॉंग ऑफला वाईडिश कव्हरच्या डोक्यावरना एक चढवलेला आहे गगनभेदी तडका. गोपी सर काय वर्णन करतात. षटकार येस, थँक्यू. पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे भरपूर महत्त्वाचे आणि मोठे असतात. हे अनेक पावसाळे या खेळाडूने पाहिलेत आणि त्यानंतर त्याने जागेवरून मनगटातली ताकद दाखवली आणि सांगितलं, येस टायगर अभी जिंदा है, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारीन तर षटकारच मारीन. आणि तो षटकार त्याने ठोकला. पण तो आता कमबॅक करायचा आहे. त्यानंतरचा बॉल बाहेर टाकलाय. हा दबाव पूर्णपणे पाहायला मिळते. नो बॉलचा सिग्नल, दबाव, प्रेशर तयार झालाय. आणि प्रदीप सर, प्रेशर तयार झाल्यानंतर घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फटके मारायचे आहेत आणि त्यावर फ्री हिट देखील आलाय. अनिकेत ताकवणे खरं तर अशा परिस्थिती हाताळणं कुशल कारागीर आहे आणि तो काय आहे त्याला पुन्हा एकदा मैदानावरती दाखवावं लागेल. भरकटलेला चेंडू होता. अवंतर धावीबरोबरच संघाचा धावपलक पुढे सरकलाय. 63 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे. धावा कसे येऊ देत ते गरजेचे आहेत, कारण प्रतिस्पर्धा संघ काय करू शकतो पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण दाखवलेल्या आहेत. एका बाजूला आपण पाहतो आदरणीय अमोल शेठ उगले साहेब यांच्या मालकीचा भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मालकीचा असणारा आणि अमर शेठ गोरे यांच्या मालकीचा असणारा आपण पाहतो देवाश्री ओरे टाकी ढोकेश्वर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला मयूर शेठ गोरे यांच्या मालकीचा असणारा संघ असेल, तर दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं संदीप भैया नवले यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. खरं तर
इथे आपण जर पाहिले 64 धावा धावफलकावरती आहे. संघमालक खूप महत्त्वाचे असतात, कारण तुमच्यासाठी आपण पाहतो सातत्यात संघमालक बरोबर रक्कम भरवतात आणि खरं तर असं दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो टाकळी ढोकेश्वर या संघाला खरं तर मिळालेलं आहे. संघाचे संघमालक भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो सातत्याने आपण पाहिले जातो असे आपण आदरणीय अमोल शेठ उगले साहेब आणि मयूर शेठ गोरे यांच्या मालकीचा संघ आहे. अनेक वर्ष मी खरं तर या संघाला खेळताना पाहिलेला आहे. अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी पाहिलेला आहे. सातत्याने या दोन्ही संघ मालकाने खरं तर कर्तृत्व गाजवता. वाह, वंडरफुल हिट, आउटस्टँडिंग हिट. आडव्या बॅटनं चेंडू सरळ आकाश मार्गानं सीमारेषेच्या बाहेर अमोल अल्लाटचा तडका, धूम धडाका, षटकार. येस, थँक्यू. आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉल शिरूरमध्ये एखाद्या हॉटेलमध्ये जावं आणि चिकन लपेटाची ऑर्डर द्यावी आणि ते फस्त करावं, तसंच लपेटून घेतला. आउटसाईड ऑफ स्टंप बाहेर जाणारा बॉल आणि त्यावर क्लास दाखवला, प्युअर क्लास होता. षटकार टोकलाय. या षटकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 70 धावा, 5 गडी बाद, ज्याची आपण चर्चा केली होती. 65 ते 70 पर्यंत जाणं गरजेचं होतं. आता तिथून पुढे जातील आणि आता त्यासाठी अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. दबाव असेल. फ्री हिटचा बॉल मिळाला. काही चेंडू वाईट टाकली. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अनिकेत ताकवणे थोडासा दबावामध्येच आहे, परंतु याबीला बाहेर टाकलाय. वाईट बॉलची घोषणा. नशिबाची साथ, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि आता दिवाळी संपली आहे, परंतु बोनस मिळालाय 5 धावांचा. धावा ऍड होत आहेत 5. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. इथे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून जी इलेक्ट्रिक स्कूटर आहे त्या या सामन्यापुरतच खरं तर आपण पाहतो जे कूपन आहे ते ऑन आहे. तिथे आपण पाहतो रॉयल ट्रॉफीचे सदस्य तुम्हाला पाहायला मिळतात. अक्षय आडवसर आहेत, त्याचप्रमाणे तेजस शेंडगे यांना तुम्ही तिथे पाहता समोरच्या गॅलरीमध्ये. तिथून मला वाटतं लॉंग ऑफच्याही गॅलरीमध्ये ते येतील. परंतु धावांची उधळण होते सर, आणि ह्या धावा मला वाटतं पुढे जाऊन अडचण निर्माण करणार आहे. हे दिल मागे मोर. अजून धावा पाहिजेत. नशिबाच्या धावा मिळाल्या. 75 वर पोहोचलाय धावफलक. या षटकामध्ये धावा आल्यात. नशिबाची साथ मिळाली आणि मग त्यानंतर एक वेगळीच बात बघायला मिळाली. अमोल अल्लाट आणि त्याच्याबरोबर आहेत सुनील ढोकळे, अनिकेत ताकवणेने भरपूर चुका केल्यात. कमबॅक करावं लागेल. लेफ्ट मोड विकेट. याबीला फुलर लेनचा बॉल होता. ऑफ ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, सरळ सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत असताना पोहोचलाय आणि इथे देखील चौकार मिळतोय. करे तो क्या करे. अनिकेत ताकवणेवर दबाव. खरं तर मराठीमध्ये म्हण आहे, काना मागून आला आणि तिखट झाला. नुसता तिखट झाला नाही तर प्रतिस्पर्धाचा डाव उधळून आला अमोल अल्लाटने सेमीफायनल क्रमांक 2 चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 79 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हा बॉल वाईड यॉर्कर, वॉट अ फिल्डिंग. एकदा जोरदार टाळ्या. विकास सुरवसे, काही अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळतोय. काय सांगताल सर? विकास सुरवसे नाही आहे, हा सुपरमॅन आहे, स्पायडरमॅन आहे. मैदानामध्ये आलाय, विकासच्या रूपाने आलाय असं म्हणावं लागेल. अक्षरशः घार जेव्हा आकाशात फिरत असते, एखादी शिकार बघ त्यांनी झडप घालते, तसाच चेंडूवर त्यांनी झडप घातली आणि बॉल थांबवला. डेडिकेशन, समर्पण, जिद्द, चिकाटी, मेहनत या गोष्टी गुगलच्या प्ले स्टोअरवर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवर डाउनलोड करता येत नाही. त्या घडवाव्या लागतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये विकासने झकास कामगिरी करताना दाखवलं. फिरवलाय बॉल, बॅटच्या टूला कनेक्शन, लॉंग लेगला जाईल, फिल्डर पोहोचणार नाहीये. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार, 4 धावा. त्र्याऐंशी धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू आपण पाहतोय त्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काय बॅटिंग मैदानावरती आपण पाहतो. खरं तर कदाचित सर 65 धावा तुम्ही अपेक्षित केल्या होत्या, परंतु 65 कुठे, धावफलक पोहोचलाय 83ला. आणि मला वाटतं एक सन्मानजनक धावफलक नव्हे तर आता मला वाटतं कदाचित या सामन्यावरती थोडंसं डोकं वरती काढताना देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर टीमला पाहायला मिळत आहे. आता मला मगाशी मनोज बेल्लेकर सरांनी मारलेला तो डायलॉग आठवतोय. समजलं का तुले, अमोल अल्लाट म्हणतात मले. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली. 12 बॉलमध्ये 38 धावा. अक्षरशः तोडून पडला. एक चेंडू बाकी, एक चेंडू टाकावा लागेल तुम्हाला. एक चेंडू बाकी असणार आहे.
विशेष म्हणजे आपण पाहतो 83 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. मनोज बेल्लेकर म्हटलं का मग अलंकारिक भाषेत प्रचंड मोठं गारुड आहे आणि ते गारुड ऐकण्यासाठी खरं तर फक्त प्रेक्षक राजा नाही तर आमच्यासारखे देखील समालोचक आतुर असलेले असतात. आणि त्यांची भाषा मला वाटतं ज्या ज्या भागामध्ये ते गेलेत त्या प्रत्येक भागामध्ये आपण पाहतोय आपलंसं बनवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शिवनेरी भूषण जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर आहेत. 83 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळतं. शेवटच्या षटकामध्ये धावींची उधळण आहे. बॅटची बाहेरची कड इथे यावेळेस विकेट सुरू असेल. अपबीट करतो चेंडू माती कापतोय आणि डीप थर्डमॅन सीमारेषा फोडतोय. सनसनी चौकार 4 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांचा सनसनीत चौकार. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. धावपलकावरती बनवल्या गेल्यात 87 धावा आणि जिंकण्यासाठी आपण पाहतो 88 धाव्यांची गरज आहे. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो कवटे गावावरनं आदरणीय विशाल गाडेकर आणि सुनील भाईक हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी सामना पाहण्यासाठी उपस्थित आलेत. त्यांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. वाघोळी गावचे युवा उद्योजक सिद्धांत आवळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 87 धावा आपण पाहतो इथे बैदराच्या आतमध्ये बनवल्या गेलेल्या आहेत. 88 धावांचा पाठलाग आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये करायचा. काय इनिंग मैदानाच्या आतमध्ये सजलेली आहे. चला टीम चला मैदानाच्या आतमध्ये. रॉयल ट्रॉफी 2025 सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. यशवंत भाऊ पाचंगे 11 अर्थात अमित तापके सर अँड कंपनी लोणीकन संघ. थोडीशी शांतता राखा बरं का थोडीशी. सत्याऐंशी धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अमोल अल्लाटने काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थोडा वेळ विश्रांती घेतो आणि बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. तो दरारा होता त्या बॅटिंगमध्ये. ती दहशत होती आणि ती कलात्मकतेचा आविष्कार आहे त्याने मैदानावरती दाखवला आहे. 87 धावा धावपलकावरती 88 धावा बनवायच्यात. इथे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. सेकंड इनिंगमध्ये सर तुमचं स्वागत आहे. अमोल अल्लाटची फलंदाजी पाहिली काय सांगताल सर? नक्कीच ती फलंदाजी गरजेची ती संघाला. म्हणजे एवढी मोठी धावसंख्या ज्यावेळेस उभारायची असते ना त्यावेळेस एवढी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी कुणीतरी एका फलंदाजाने मैदानाच्या खेळपट्टीवरती टिकणं गरजेचं होतं. आणि अमोल अल्लाटची कामगिरी अगदी आपण पाहता संघाला साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. आणि म्हणून एवढी मोठी धावसंख्या उभारताना पाहायला मिळाली. ती टोटल स्कोअर आहे तब्बल 87 बनवल्या गेल्यात आणि 88चा पाठलाग करावा लागेल. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो धनंजय तात्या. दरम्यानच्या काळात आपण पाहतो सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित होता त्याने धनंजय तात्या पाचंगे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 88 धावा बनवायच्यात खरं तर मनोज बेल्लेकर सर. आणि 88 धावा जर बनवायच्या असेल तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा बनावं लागतील जेणेकरून पुढच्या 4 षटकामध्ये मग संदीप भैया नवली 11 कारेगाव या संघाला धावफलक सोपा बनेल. काल पण आपण मॅचेस पाहिल्यात ना प्रदीप सर की मैदानाच्या आतमध्ये सुरुवात खूप चांगली झाली होती. एक वेळेस असं वाटलं की सामना कदाचित एकाते होईल पण तिथून पुढची गोलंदाजी अतिशय अफलातून झाली. आणि जो आलेख होता धावसंख्येचा जेवढा जोरदार होता तो कुठेतरी मंडावला थंडावला. याच्यापेक्षा अगदी आपण बघतोय इथे सुरुवात संत जरी झाली विकेट सगळ्यात महत्त्वाच्या राहतील. सेट एकदा झालेले दोन्ही फलंदाज की प्रतिस्पर्ध्यांना चेकमेट करायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही शेवट कसा करणार हे सगळ्यात महत्त्वाचं राहील. तुमची सुरुवात कशी असू द्या. म्हणजे तुम्ही एखाद्या घरात ज्यावेळेस जन्म घेता एखाद्या घराण्यात जन्म घेता त्यावेळेस तुम्ही श्रीमंतीमध्ये जन्म झालाय की झोपडी जन्म झाला गरीब घरात जन्म झाला हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही तुमचं आयुष्य जगताना कशा पद्धतीने जगलात किती थाटामाटात जगलात आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचं शेवट करत असताना तुम्ही तुमच्या आयुष्याचा शेवट कशा प्रकारे झाला हे जे महत्त्वाचं मानलं जातं ना तसंच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही या डावाची सुरुवात करण्यापेक्षा या डावाचा शेवट कसा करताय हे महत्त्वाचं राहील. राहुल गोगुडेने सुरुवातही शांत केली होती आता परंतु जसजसा तो मध्ये गेल्यानंतर त्याचा वेग वाढला आणि तो वेग वाढवायचा असेल
आणि वेगाने पळणारी गाडी जर तुम्हाला तुमच्या नावावरती करायचं असेल ना तर 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. म्हणजे लकी ड्रॉच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाईक मिळवायची असेल खास तर खर्च करावा लागतील ₹50. आणि मला वाटतं ते 50 रुपये सातत्याने सर्वांना परवडेल असे असणार आहे. मगाशी मी बघितलं मनोज बेल्लेकर सरांनी 10 ते 12 कुपन घेतलेले आहेत. आता मला वाटतं ते 12 कुपनचा फायदा होईल ना होईल, परंतु त्यांचं लक्ष पाठीमागचे जे 5 गिफ्ट हॅम्पर आहेत ना त्याच्याकडे असणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय पारगाव संघ जिंकला तर दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस पारगाव संघाचे माजी कॅप्टन ॲडव्होकेट वैभवदादा बोत्रे यांच्या वतीने खास करून बापरे याच्यामध्ये जर ऑफिशियल टीम ॲड झाली तर बरं होईल असं मला वाटतं. वैभवदादा इमेजिका फन पार्कमध्ये फ्री ट्रिप आहे खोपोलीला, बक्षीस आहेत. आधी शिरूर 5,000 जिंकावं रुपये होते, पहिले 5,000 होते ते जिंकलेले आहेत, संघ जिंकला होता. अजून एक ट्रिप आली आहे खोपोलीची. जाऊया मैदानाच्या. येस जाऊया मॅचकडे. 88 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. पहिला चेंडू स्लाइस केला, चेंडूला प्रथमेश राठोड क्लासिकल हिट होता आणि चेंडू डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाईल. काय सांगता सर? 4 धावा पॉईंटच्या दिशेने हा मारलाय चौका. आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांचा सनसनीत चौका. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार अगदी आपण पाहिल्या उजेष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला गेला होता आणि प्रथमेश राठोड जो आहे हरळवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरला बिलॉंग करणारा खेळाडू जो आहे ना हा इंडियातील टॉप 3 मध्ये असणारा प्युअर ऑलराऊंडर आहे जो मैदानाच्या आतमध्ये अगदी आक्रमक आहे. लागोपाच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार आहे. पाहुणी मोका. हा मारलाय चौका. आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर यांचा सनसनीत चौकार. ओळीने 2 चौकार इथे मैदानावरती आलेले आहे आणि आपण जर पाहिले तिथे प्रथमेश राठोडला या कारणासाठीच आणलं गेलेलं आहे. 2 चौकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 8 धावा धावपलकावरती आहे. आपण जर पाहिलं 88 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा. गोलंदाजी मार्कवरती ओमकार उदावंत जो पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी करत आलेला आहे. इथं मात्र कर्तृत्व त्याला दाखवायचं आहे. यावेळेचा चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल लेगबाईच्या माध्यमातून. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 9 धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात. मनोज बेल्लेकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. खरं तर सरांसाठी हा प्रश्न कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आवाज पोहोचलेला आहे. ज्यावेळेस ॲज अ आयकॉन म्हणून तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये खेळता प्रेशर असतं का? प्रेशर असतं त्या खेळाडूवरती? नक्कीच प्रेशर पण असतं कारण एकच आयकॉन असतो आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असते की आयकॉन म्हणून मला या टीममध्ये जर घेतले तर मला संघ ज्या 100% जबाबदारी पार पाडणारे त्यातले 60% ही जबाबदारी मला उचलायची, बाकी 40% 10 खेळणं उचलायची. फटका फसलाय. फाईन लेग उभा होता तिथे आणि यावेळेस टिपलेला सुंदर जाईल. महाराष्ट्र पोलीस विशाल मोळीचा संपलाय खेळ. डावाला पहिला खिंडा. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं एस टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व आदरणीय संतोष नागोडे साहेब यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसामध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करेल त्यासाठी आपण पाहतोय आकर्षक असं गिफ्ट होतं. पहिल्या दिवसामध्ये मनोज बेल्लेकर सर बाळा शिंदेने हे मैदान गाजवलं. तो पहिल्या दिवसाचा 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटकं संपवायचे आहेत आणि जर 25 मिनिटामध्ये 5 षटकं संपले नाही तर 6व्या षटकामध्ये खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. बाळा शिंदेनं पहिल्या दिवसाचं मैदान गाजवलं जिथे 8 विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसामध्ये आपण प्रवीण गावडे यांना पाहिलं ज्यांनी 378च्या साठीने धावा ठोकल्या. तिसऱ्या दिवसामध्ये क्षितिज दिवेकरनं मैदान गाजवलं जिथे त्याने 8 विकेट घेतल्या. चौथ्या दिवसामध्ये अभिषेक कुजूरने आपण पाहतो तिथे चांगली गोलंदाजी केली. 6 विकेट त्यांनी इथे मैदानावरती घेतला. तर कालचा दिवस सुशांत गायकवाड यांनी गाजवला आणि हे 5 खेळाडू आहेत की ज्यांनी 5 दिवस इथे मैदानावरती गाजवलेला आहे. आपण जर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत तर तिसऱ्या पंचांकडे इथे असणारा प्लेअर ऑफ द डे ही संकल्पना अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये आली आणि या संकल्पनेकडे कशी पाहताय? नक्कीच ही संकल्पना खूप छान आहे. दिवसभरामध्ये ज्या खेळाडूचा खेळ चांगला झालेला आहे अर्थात सगळेच खेळाडू चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. उत्कृष्ट कामगिरी निश्चितप्रमाणे सगळ्यांची असते पण सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा एखादा खेळाडू असतो जो दिवसभर सगळ्यांची मनं जिंकतो ना त्याच्यासाठी हा किताब जो आहे ना प्लेअर ऑफ द डे जेणेकरून एक प्रकारचं बाकीच्या मन वाटतं होप्स वाढले जातात. दिवसभराच्या कामगिरीकडे मात्र लक्ष लागले गेलं होतं.
त्यामुळे प्लेअर ऑफ द डे तर मी संतोष नागोडे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन, ज्यांच्या माध्यमातून 5ही दिवसातले प्लेअर ऑफ द डे जे आहेत त्यासाठी आकर्षक भेटवस्तू त्यांच्या माध्यमातून आहे आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. अशी संकल्पना फक्त बंटी गायकवाड सर आणि त्यांच्यासोबत संतोष नागोडे यांना सुचू शकते, कारण क्रिकेट जगलेली मंडळी आहेत ही. यावेळेचा चेंडू इनसाइड आउट डीप पॉइंटच्या डोक्यावरनं विकास सुरवसेचा ब्रँडेड हिट येतोय, षटकार. शांतीत क्रांती आणि त्या क्रांतीमध्ये कसा बदल घडवावा लागतो हे मैदानाच्या आतमध्ये आपला विकास सुरवसेने दाखवलं. काय फटका होता, नुसतं फटका नव्हता, मनोज बेल्लेकर सर तर वीरेंद्र सेहवाग यांची आठवणी करून दिली या फटक्यानं. नक्कीच. आणि हा जो फटका होता ना, परफेक्ट बॅटवरती मिडल येणं गरजेचं आहे, तुमची आईट साईड चांगली असावी लागते, चेंडूचा बाउन्स तुमच्या लक्षात येणं गरजेचं राहतं आणि त्यावेळेस कुठेतरी आक्रमण करत चेंडू मैदानाच्या बाहेर खेळावा लागतो. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस तितक्या ताकदीची असावी लागते. षटक क्रमांक पहिल्या संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती नजर टाकल्याचा संदीप भैया नवले 11 अर्थातच तुकाई टायगर्स पारगाव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक 15 आहे. 30 चेंडू 73 या अप्पर कटच्या षटकारासाठी शौकत शेख यांच्या माध्यमातून विकास सुरवसे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. 15 धावा बनवल्या गेल्यात, 30 मध्ये 73ची गरज आहे. 5 ओव्हर 73चा सामना बाकी आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्या तऱ्हे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक 2 चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. सुशांत आला चेंडूवरती आणि तिथे अगदी आपण पाहतोय चेंडू हातामध्ये आला नाहीये. त्या दरम्यान येतात तब्बल 2 धावा. धावफलकात धावसंख्या 17 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद आहे. आता 29 चेंडू आणि बनवायचे 71 धावा. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्हाला कामगिरी करावी लागते. इम्पॅक्ट प्लेअर आणि अर्थात इम्पॅक्ट खेळाडू ज्या पद्धतीने कामगिरी करतो ना, तशी कामगिरी इथे मैदानावरती करावं लागणार आहे. 17 धावा धावफलकावरती आल्यात. आपण पाहतो अजूनही जर मैदानाच्या आतमध्ये समीकरण 29 चेंडू आणि 71 धावींची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षत तावरेला आणलं गेलंय. या निर्णयाकडे कसे पाहताय? आयकॉन इथे गोलंदाजी मार्गावरती आलाय, कारण समोर तितक्या ताकदीचा आयकॉन आहे. आयकॉनबद्दल आपण प्रथमेश राठोडबद्दल चर्चा करत होतो की प्रथमेश राठोड असा एक खेळाडू आहे इंडियातील असणाऱ्या, म्हणजे भारतातील असणाऱ्या आपल्या टॉप 3 मध्ये कधी त्याची गणना केली जाते प्युअर ऑलराऊंडर म्हणून. तुम्ही ज्यावेळेस फलंदाज म्हणून येता त्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता, ती वेगळी बाब आहे, पण प्युअर ऑलराऊंडर ही जी संकल्पना आहे ही खास करून मला असं वाटतं की प्रथमेश राठोडसाठी सगळ्यात महत्त्वाची मानली जाईल. 1 धावा आली, धावफलक 18 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 27 बनवायचे आहेत, 70 धावा. फक्त प्रथमेश राठोड नाही तर दुसऱ्या बाजूला विकास सुरू असेल देखील चांगली कामगिरी करायची. त्याने जो अप्पर कटचा फटका खेळला होता आपण पाहतो तो टेनिस क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा होता आणि कलात्मकतेचा आविष्कार काय असतो ना हे इथं मैदानाच्या आतमध्ये विकास सुरू असल्याने दाखवून दिलेला आहे. 18 धावा धावफलकावरती. हो, यावेळेचा चेंडू होता, गतीने कमी असणार आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. खूप मोठा धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये चेस करायचा आहे आणि मोठा धावफलक ज्यावेळेस चेस करायचा असेल तो पॉवर प्लेचे षटकं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्यासाठी फलंदाजांसाठी नंदनवन असतं त्या हिरवळीमध्ये गोलंदाजाने मात्र आपला अधिराज्य गाजवताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर, सुंदर गोलंदाजी आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. 18 धावा धावफलकावरती ओळीने 2 निर्धाव चेंडू मैदानावरती टाकलेले आहेत. समीकरण बदलत आहे. 25 चेंडू आणि अजूनही 70 धावींची गरज आहे. 25 चेंडू आणि आपण पाहतो 70 धावा. अक्षय तावरेने मात्र आतापर्यंत चांगले षटक टाकले, परंतु थांबेल तो कुठला, फटका फसलाय. लॉंग ऑफला प्रेशर भरत होतं आणि या प्रेशरमध्ये आपण पाहतो विकास सुरवसेची विकेट गेलेली आहे. ओमकार उदावनचा अफलातून झेल, डावाला दुसरं खिंडार. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री संदीप दादा खोतकर यांची बळीची टाळी. विकास सुरवसेची विकेट सगळ्यात महत्त्वाची विकेट मानली जाते. इथं मोठी विकेट आली आहे. धक्का क्रमांक आपण पाहतोय दुसरा बसलाय. 18 धावा आहेत. आता उर्वरित असणाऱ्या 4 ओव्हरमध्ये अर्थात 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 70 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि न्यू बॅटर हा टर्निंग पण ठरू शकतो. अनिकेत ताकवडे. मी मगाशी करता एक प्रश्न उपस्थित करता राहिला. आपण आता अलीकडे पहिलेच क्रिकेट असं होतं की तुम्हाला विकेटच घ्याव्या लागायच्या, परंतु आता अलीकडे तुम्ही 2-3 चेंडू निर्धाव टाकले तर आपोआप प्रेशर ते फलंदाजावरती बनतं का आणि त्या बल्डमध्ये विकेट गेले विकेट सुरू असते. नक्की नक्की नक्की. आणि हे प्रेशर सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आता पूर्वीचा काळ राहिला नाही. पूर्वीच्या काळी विकेट का मानल्या जायच्या, एक गाव एक संघ पाहायला मिळायचा, प्रोफेशनल क्रिकेट नव्हतं आणि त्या कालखंडामध्ये कसं असं गावामध्येच असणारे जो बॉलर तोच बॅट्समन असायचा.
3-4 खेळाडू आऊट झाले की पाठीमागच्यांना फलंदाजी जरी तेवढ्या ताकदीची येत नसायची, त्यामुळे विकेट महत्त्वाच्या होत्या. आता प्रोफेशनल पण आलेलं आहे. तुम्ही 11वा खेळाडू जरी मैदानाच्या आतमध्ये गेला तो कधी कधी मात्र 3-4 षटकार मारण्यात त्याला आपण बाहेर मानलेलं आहे. त्यामुळे इथे डॉट बॉल हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात आणि प्रेशर हा वाढवण्याचं काम निश्चितप्रमाणे केलं जातं. विशेष करून अगदी आपण पाहतोय आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आपल्या या रॉयल ट्रॉफीमध्ये देवाश्री वॉरिस टाकळी ढोकेश्वर संघ आपण पाहतोय. निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सचिव अमोल शेठ उगले साहेब आणि उद्योजक मयूर शेठ गोरे यांच्या मालकीचा संघ अगदी आपण पाहतोय आपल्या या रॉयल ट्रॉफीमध्ये निश्चितप्रमाणे खेळताना पाहायला मिळतोय. खूप मोठं नाव आहे अमोल उगले साहेब ज्यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय सातत्याने खासदार निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वसामान्य माणसांची कामं करण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जाते ती व्यक्ती म्हणजेच आदरणीय अमोल उगले साहेब आणि गोरे साहेब आहेत. थँक्यू व्हेरी मच. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. तिथे मुख्य पंचांनी जर आपण पाहतो वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये केली. फलंदाजी टीम फिल्डिंग टीम माफ करा इथे खरं तर रूचा वापर मैदानाच्या आतमध्ये करते. संघ मालकांचा उल्लेख केला सर. खरं तर अलीकडे क्रिकेट प्रचंड आपण पाहतोय अपडेट झालेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये संघ मालक किती महत्त्वाचे आहेत? नक्कीच. आणि संघमालक सगळ्यात महत्त्वाचे यासाठी मानले गेलेत. आता बक्षीस ज्या प्रमाणात वाढलेलं सर त्या प्रमाणात एंट्री फी सुद्धा वाढलेली. म्हणजे आता काही ठिकाणी अगदी आपण पाहतो 25,000 30,000 50,000 एंट्री फी. आणि ज्यावेळेस एखादा संघ उभा राहतो ना तर एवढी मोठी एंट्री फी भरणारा कोणीतरी पाहिजे ना. मग त्यावेळेस संघमालक जे उभे राहिलेत बरं संघमालकांना मिळतं तरी काय? संघमालकांना फक्त नाव मिळतं. बाकी त्यातून बेनिफिट म्हणावा असा म्हणजे म्हणतो ना आपण 50,000 खर्च केल्यानंतर त्या व्यावसायिकदृष्ट्या 50,000 एखाद्या ठिकाणी गुंतवलं तर 50,000 लाख रुपये मिळण्याची मात्र शक्यता असते. परंतु 50,000 गुंतवून सुद्धा क्रिकेटवरती असणाऱ्या खास प्रेमासाठी बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतो संघ मालकत्व घेत असताना खूप मोठं कामकाज त्यांचं करतो. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि फेअर डिलिव्हरी. दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थित होत आहेत ट्रान्सपोर्ट युनियन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राहुलदादा गावडे, महाराष्ट्र पोलीस आदरणीय प्रकाश झेंडे साहेब आणि पानोली गावचे उद्योजक सोनूदादा गायकवाड आणि निशांत जाधव आणि मित्रपरिवार या सर्वांचं आपण खरं तर मनपूर्वक स्वागत करूयात. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर लॉंग ऑफ कव्हरला क्षेत्ररक्षक उभा. प्रथमेश राठोडची विकेट आली. बेल्लेकर सर काय सांगता सामन्यामध्ये किती मोठा उलटफेर झालाय? चर्चा हीच चालू होती. विशाल आमच्यापर्यंत पोहोचले होते. संतोष शेठ नागोडे साहेबांचं एक बक्षीस आलं होतं. जर अक्षय तावरे प्रथमेश राठोडला बाद करत असेल तर ओमकार उदावन जर इथं प्रथमेश राठोडला बाद करत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपये होते आणि प्रथमेश राठोड जर षटकार खेळत असेल तर त्याच्यासाठी 500 रुपये होते. पण गोलंदाज असा आला आणि इथं अगदी आपण पाहतोय मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. संतोष शेठ नागोडे साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईल. खास करून अगदी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान आपलं आहे आणि खेळाडूंसाठी बक्षिसाची थाप सुद्धा आहे. दरम्यानच्या काळामध्ये अनिल बोडरे, त्यानंतर गणेश शिंदे, अशोक दंडवते, तुषारभाऊ लांडे आणि ओमकार शेठ खरमाळे साहेबांचं आगमन मनापासून स्वागत. संदीप अमते साहेबांचं आगमन झाले. संदीप भाऊंचं मनापासून स्वागत आहे. श्रेयसदा कोलते आणि त्याचबरोबर मयूर शेठ माने साहेबांचं आगमन त्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांसाठी शेवटची सुवर्ण संधी असेल. यानंतर मात्र आपण जे लकी ड्रॉचे कुपन आहे ते या ठिकाणी थांबवणार आहोत. यावेळेचा चेंडू सुंदर फटका डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा इथे. ओमकार उदावंतने या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धा संघाच्या डावाला खिंडार पाडलेला आहे. मोठा विकेट आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. यश शिंदे अतिशय महत्वपूर्ण खेळाडू होता. आपण पाहतो तिथे संदीप भैया नवले 11 तुकाई टायगर्स पारगाव या टीमसाठी मोठा बंच आपण पाहतो मैदानावरती सजलेला आहे. 4 गडी बाद 18 धावा धावपलकावरती. तर आपण पाहतो समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलत आहे. 21 चेंडू आणि अजूनही आपण पाहतो 70 धाव्यांची गरज आहे. 21 चेंडू आणि 70 धावा. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेड्या नेहमीच काय जिंकायचं कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. सागर ताकवणे 12 चेंडू मध्ये 50 धावा ठोकल्या होत्या. PRDच्या पर्वामध्ये या खेळाडूने जितेन शेळके या टीमसाठी
पुन्हा एकदा त्याला ते इतिहास मैदानाच्या आतमध्ये आठवायचा आहे. 21 चेंडू आणि आपण पाहतो 70 धावांची गरज. नो बॉलचा कॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय. 2 लागोपाठचे विकेट बेल्लेकर सर खरे तर इथे आलेले आहेत आणि लागोपाठच्या 2 विकेटमुळे आपण पाहतोय देवश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर संघ थोडंसं डोकं वरती काढतंय. काय सांगतात? इथे विजयाच्या दिशेने आगेकूच निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळते. काय कारण 4 विकेट ज्या आहेत ना अतिशय महत्त्वाच्या येताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. नोबॉल आहे आणि नोबॉल नंतर आता पुढचा चेंडू अगदी आपण पाहतोय असेल फ्री हिट समोर आहे. सागर ताकवणे व्हाईट बॉल फ्री हिट या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे कंटिन्यू असणार आहे. नोबॉलचा इशारा ज्यावेळेस अगदी आपण पाहिजे ना ओमकार उदावंत गोलंदाजी मार्कवरती आल्यानंतर त्याला कुठेतरी एखादा का होईना पण नोबॉल त्याच्यावरती गोलंदाजीवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस सागर ताकवणे ने मजसे परत मातृभूमीला सागर प्राण तळमळला. सागर ताकवणेचा ब्लास्ट आहे हा षटकार. खरंच मनापासून अगदी कौतुक या ठिकाणी करावं लागेल. खास करून अगदी सागर ताकवणे याचं इतकं आक्रमण जबरदस्त होतं ना पाहायला मिळालं. नो बॉल होता पुढचा चेंडू फ्रीट आला होता पण फ्रीटचा चेंडू जिथे वाईड आला एक संधी मिळाली आणि या संधीचं सोनं केलं. इथे अगदी आपण पाहतोय सामना पाहण्यासाठी आदरणीय दादाराव घावटे गणेशांना पवार किरणजी व्यवहारे प्रशांतजी इचके आणि संदीप दादा पवार हे सर्व मान्यवर सामना पाहण्यासाठी उपस्थित झालेत. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करू. मगाशी तुम्ही चर्चा छेडली होती नो बॉलची. 26 धावात विरुद्ध दिशेला फटका. ओमकार उदावन खरं तर एक चांगलं व्हर्सॅलिटी प्लेअर आहे. आयकॉन आयडॉलच्या यादीमध्ये खरं तर तो मोडतो परंतु त्याला नक्कीच जो एका षटकामध्ये जो नो चेंडू टाकतो तिथे काम करावं लागणार आहे. आणि नक्कीच हे कमबॅक पण अगदी मी पाहिलं ना फ्रीटच्या चेंडूवरती षटकानंतर पुढचा चेंडू डॉट पण आलेला आहे. रिवाजचा प्रयत्न केला गेला होता. 4-26 धावा आहेत आणि समीकरण आहे शेवटचे 19 चेंडू आणि बनवायचे आहेत 62 धावा. 19 चेंडूत 62चा पाठलाग हे इतकं सोपं आव्हान अजिबात नसणार आहे पण अवघड तर अजिबात नाही. सोपंही नाही अवघडही नाही. या दरम्यानचा चेंडू परत एकदा आपण पाहिला खूप चांगला चेंडू आहे. इथं मात्र चेंडू येतो डॉट. षटकाची वेळ समाप्ती. षटक क्रमांक संपलं जातं. या दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 4 बाद 26 धावा आणि आता उर्वरित 3 षटकात जेवढे धावा झालेत ना त्याचा अंक उलट करायचा आहे. 26 झाल्यात 62 अजूनही या ठिकाणी करायचं आहे. एक प्रेक्षक गॅलरीमध्ये एक टू व्हीलरची चावी सापडलेली आहे. ज्यांची टू व्हीलरची चावी असेल समोरची प्रेक्षक गॅलरीत चावी सापडलेली आहे. म्हणजे काय झालंय चावी सापडली गाडी हरवलेली आहे. गाडी तुम्ही शोधू शकता. तुम्हाला ती खरं तर आपण पाहता नक्की भेटेल परंतु त्यासाठी 50 रुपयाचं कुपन तुम्हाला नक्कीच इथं मैदानाच्या आतमध्ये खरेदी करावं ती लागणार. गाडी इलेक्ट्रिक बाईक आहे ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या प्रकारचा पेट्रोलचा खर्च नाही. इलेक्ट्रिक बाईक असेल आणि 50 रुपयात आज नशीब आजमावून पाहिलं तर कदाचित इथून घरपोच ही गाडी आपल्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. नक्कीच तुम्ही 6 दिवस जर शिरूरला जात असाल आणि येताना जर तुम्ही गाडी घेऊन असाल तर मला वाटतं घरचे तुम्हाला म्हणते की 6 ने अजून 12 दिवस जा. 26 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 62 धावा. आपण जर पाहिलं अनिकेत ताकवणे मैदानावरती आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण सागर ताकवणेला इथे पाहत आहोत. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे जात आपण पाहतो गोडगा टेकवला मैदानाच्या आतमध्ये. अक्षय तावरे आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक सिंगल आहे. एका सिंगलवर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 27 आहे. 17 मध्ये सर अजूनही 61 बनवायचे आहेत. फक्त सागर ताकवणे नाही तर अनिकेत ताकवणेकडनं देखील तुम्ही काय अपेक्षित करताय? अनिकेत ताकवणे असा एक डावखुराचा फलंदाज आहे की तो केव्हाही मॅचमध्ये पलटवार करू शकतो. ती ताकद त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्याकडून ती अपेक्षा ठेवणं चुकीचं पण नाही आहे. पण त्या अपेक्षांना कशा पद्धतीने पूर्ण करतोय हे पाहिलं खूप मजा येणार आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. पुढचा चेंडू फ्रीट आहे. अगोदरच्या फ्रीटच्या चेंडूवरती षटकार मी पाहिलं होतं सागर ताकवणेच्या बॅटमधून. या फ्रीटच्या चेंडूवरती षटकार खेळणार का? ही ताकद आहे सागर ताकवणे. मी हॅपीस टेनिस क्रिकेट पासून पाहत आलेलो आहे. अनेक वर्ष खूप चांगले क्रिकेट आपण पाहतो. संदीप भैया नवले 11 तुका टायगर्स पारगाव या संघासाठी त्यांनी खेळलं परंतु समोर आपण पाहतो ते यष्टीरक्षकांकडून चूक झालेली आहे. या चुका आपण पाहतो एका मोठ्या प्रेशर सिच्युएशन मध्ये आणि विशेष म्हणजे आपण पाहतो तुम्ही बघितलेलं आहे स्ट्राईक चेंज झाल्यानंतर तो खेळाडू मैदानावरती आला स्ट्राईकवरती आला. दरम्यानच्या काळात या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभते माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर
आणि बंटी अर्थात विशाल गायकवाड सर यांचे खंदे समर्थक, ज्यांचे विश्वासू साथी म्हणून पाहिले जातं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला 1,11,111 रुपये ची विशेष सहकार्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. शशिकांत भाऊ दसगुडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. बॅट बाहेर जाणारा चेंडू होता, खरं तर बॅट चालवली तिथे, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. 15 चेंडू आणि त्याचबरोबर आपण पाहतोय बाजी नगरसेवक शिरूर नगरपालिका ज्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये युट्यूब लाईव्ह सौजन्य दिले, आदरणीय प्रवीण गुलाबराव दसगुडे यांचं देखील आपण पाहतो या ठिकाणी शुभ आगमन आहे. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. वाईट बॉल आलाय अवंतर धावे बरोबर संघाचं 30 धावा धावपलकावरती आहे. 15 मध्ये सर 58 आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. 1-2-3 षटकार मॅचची रंगत वाढू शकतात आणि त्यासाठी मात्र प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचे राहतील सागर ताकोणे आणि अनिकेत ताकोणे यांचे. यावेळी स्पर्धेचा खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट बॅटवरती येऊ शकणार नाहीये. देवाश्री वॉरियर संघाची गोलंदाजीमध्ये निश्चितप्रमाणे कौतुक करावं लागेल आयकॉन अक्षित आवरियाच. अचूक टप्प्याचा मारा सातत्याने त्यांनी केलेला आहे. समीकरण आपण पाहूया. उर्वरित 14 चेंडू 57 धावा. खरं तर एक प्रश्न पुन्हा एकदा सतवती का, खरं तर प्रत्येक संघ ज्यावेळेस आयकॉन घेता ऑलराऊंडरची निवड करता, म्हणजे बॅटिंगमध्ये जो फेल गेला तर तो गोलंदाजीमध्ये काम करेल. आणि अक्षय तावरेच्या या गोलंदाजीविषयी सर काय सांगताल? गेली 5-6 वर्षापासून या खेळाडूचं नाव खूप मोठं होतं ना. हो 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 इथे खूप चांगल्या प्रकारचा झेल होताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचा तोल थोडासा इकडे तिकडे झाला होता, पण लक्ष शेवटपर्यंत चेंडूवरती होतं आणि अक्षय तावरेच्या खात्यावरती अजून एक विकेट आली. फलंदाज होईल बाद. मोठं प्रेशर खाली खरं तर आपण पाहतो फलंदाज इथं बाद होत आहे सर. कारण का सायकोलॉजिकल प्रेशर, तुम्ही सेमीफायनल सारखी मोठी मॅच खेळताय आणि जर तुम्हाला 80 पार धावा करायच्या असेल तर कुठेतरी स्कोर बोर्डचं प्रेशर नक्कीच येऊ शकतं का, आणि त्यामध्ये चुका होत आहेत का? मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळेस अगदी करायचा आहे त्यावेळेस मात्र अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या फटके खेळत असताना कुठेतरी एखादे 2 चेंडू डॉट आले की पुढच्या चेंडूवरती आक्रमण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तिथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय ज्यांचं विशेष सहकार्य आपल्या या रॉयल ट्रॉफीवरती आहे, रॉयल एंट्री मात्र ज्यांची होताना पाहायला मिळाली, त्यांचं आगमन झालं. षटकार पण रॉयल खेळला गेला. ते आदरणीय विशाल भाऊ अर्थात बंटीशेठ गायकवाड यांचे खंदे समर्थक आणि सातत्याने या मित्रपरिवाराच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच जनसंपर्कात असणारा हा व्यक्ती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय शशिकांत भाऊ दसगुडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी जो संपन्न केला जातोय. मी सभापती साहेबांना विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी स्वीकारावा अशी आपणास विनंती राहणार आहे. त्यांच्या समवेत आपल्या शिरूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय प्रवीण गुलाबराव दसगुडे साहेब उपस्थित झालेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती राहील. 12 चेंडू 51. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 37 धावा आहे. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर आणि या भागाचा चेहरा ज्याने विकासाच्या माध्यमातून बदललेला आहे असे आदरणीय शशिकांत भाऊ दसगुडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्याचबरोबर आपण पाहतो ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये युट्यूबला सौजन्य दिले, माजी नगरसेवक शिरूर नगरपालिका आदरणीय प्रवीणराव गुलाबराव दसगुडे यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 12 चेंडू 51 धावा प्रोफेशनली क्रिकेट आहे. ह्या धावा चेसेबल आहेत का? नक्कीच नक्कीच. आणि ह्या धावा म्हणजे आपण नेहमी म्हणत असतो की धावा किती असू द्या त्या बनवण्याची ताकद फलंदाजांमध्ये असतेच. 12 चेंडू 51 पाहूया या षटकावरती बरंचसं काय अवलंबून आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे तिथे षटपीच चेंडूवरती आलेली ही विकेट आहे आणि का ताकोडे बाद.
डिरेक्टली फायनल खेळायची तुम्हाला, त्यामुळे कर्तृत्व इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं प्रॉपर फटका इथं मैदानावरती तुम्हाला तर इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक धाव मैदानावरती आहे आणि एका धावीबरोबर संघाचा धावफलक पुढे 40 धावा धावफलकावरती आहे. 8 चेंडू आणि 48 धावा. प्रत्येक चेंडूवरती गुणलेखक आकाश पवार सर ज्यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम गुणलेखकाची भूमिका पार पाडली ते सांगते की प्रत्येक चेंडूवरती षटकारच हवा आहे. 8 चेंडू आणि 48. क्षितिज दिवेकर करामत इथे मैदानाच्या आतमध्ये करेल का? अमित तापकीर आणि कंपनी या स्पर्धेच्या ग्रँड फिनालमध्ये पोहोचली पहिली टीम आहे. विरुद्ध दिशेला फटका असेल, सुंदर फटका असेल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. सनसनी चौकार आहे. 4 धावा. या चौकाराच्या रूपाने धाप्रगती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 44. 6/44 धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिल्या मिळत आहेत. आणि विशेष करून जर आपण पाहिले तर आता सामना निश्चितच अगदी आपण पाहतोय जो खास करून 6 चेंडू आणि 44 धावा अजूनही बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये संघमालक होते घेणारे अमोलभाऊ उगले भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निश्चितप्रमाणे त्यांच्याकडे ते पाहिले जातं. आणि विशेष टाकळी डोकेश्वरून सुद्धा बराचसा मित्रपरिवार क्रिकेटचा आनंद घेतोय. आमचे दत्ता निवडून घ्या साहेब सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अमित तापकीर सर आपण यानंतर रेडी राहायचं आपल्या टीमला घेऊन. यशवंत भाऊ पाचंगे 11 HK स्पोर्ट्स लोणीकन. अमित तापकीर सर आपण मॅच संपल्या दोन्ही टीम लाईनअप करणार आहे आणि आपल्याला मेहनत वेगा पाणी लगेच चालू करायची. 6 चेंडू 44ची गरज आहे. जितेन शेळके आपण पाहतो पराभवातला अंतर कमी करण्याचा प्रयत्न करेल, परंतु कदाचित बेल्लेकर सर उशीर झालाय का काय वाटतं? षटकारा चलो देर से दुरुस्त आहे. षटकार जरी आला असेल तो उशिरा जरी आला असेल परंतु 6 चेंडू 44 आहे. कित्येक सामने आहेत प्रदीप सर. 6 चेंडू 36, 6 चेंडू 39, 6 चेंडू 42 झालेले आहे. जो गोलंदाजी मार्कवरती आहे त्याने एका षटकामध्ये 58 ठोकलेला आहे. सुशांत गायकवाडचा तो मला वाटतं विक्रम अजूनही युट्यूब लाईव्हवरती आहे. तुम्ही जर गेले तिथे सुशांत गायकवाड नाव टाका. त्या खेळाडूने एका षटकामध्ये 58 धावा ठोकलेल्या आहेत. 4 चेंडू आणि आपण पाहतो अजूनही 38 धाव्यांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाजी खूप कमी वेळा करताना आम्ही पाहिले, परंतु इथे मात्र त्याला माहिती आहे माझ्याकडे खूप बॅलन्स आहे आणि त्या बॅलन्समध्ये आपण पाहतो तिथे सामना तो मैदानाच्या आतमध्ये आहे. जमिनी समांतर फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती जितेन शेळके शांत पद्धतीने पाऊल टाकतोय जड अंत करणारे, कारण इथून मात्र सामना जिंकायचा असेल तर मग मात्र एक मोठा चमत्कारच आहे आणि तो चमत्कार मात्र मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड होऊ देणार नाही आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थित होत आहेत शिरूर आंबेगाव काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोणीकन संघाचे संघमालक आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. 3 चेंडू 37. वाह, सुंदर फटका होता. बऱ्याचशा वेळानंतर एक चांगला फटका आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा षटकार आहे. दोन चेंडू 31 आहे. अभिमर बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चेंडूमध्ये आपण पाहतो इथे आता समीकरण बदलते. 30 आहे. 2 चेंडू आणि 30. ॲडव्होकेट गौरव पाचंगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो इथे मैदानाच्या आतमध्ये. नावामध्ये यश आहे सरांच्या आणि पुन्हा एकदा ते यश मिळाले. वा, सुंदर फटका इनसाइड आउट. क्षितिज दिवेकर आपण पाहतो उशिरा काय होईना टेनिस क्रिकेटचे सौंदर्य खुलवतोय. लॉंग ऑफ फोडला षटकार आहे. चला अमित सर आपली टीम आपण रेडी ठेवा. विनंती राहील आपणास. आणि इथे हा सामना डीजे थँक्यू 23 धावसंख्येने हा सामना देवाश्री वॉरियर्स संघाने जिंकला आणि मेगा फायनलला प्रवेश मिळवला. टाकळी लोकेशन तिथंच थांबा किंवा इथं चला स्टेजच्या समोर या. स्टेजच्या समोर या लगेच. विनंती राहील आपणास. विकास सुरवसे या. विकास सुरवसे आपण या.
विकास सुरू आपल्यासाठी शोकशक यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आहे, इथूनच घ्या.